माध्यमातून संपूर्ण सातारा जिल्ह्यातील व्यवसाय उद्योग करणाऱ्या व्यक्तींचा उद्योग भूषण हा पुरस्कार देऊन सन्मान केला। त्या सन्मानासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे दैनिक प्रभातचे गांधी साहेब, प्रमुख पाहुणे जे होते ते साताराचे अगदी रतन टाटा म्हणजेच कुपर उद्योग समूहाचे प्रमुख प्रभूजी कुपर, याचबरोबर प्रभातची सर्वच व्यासपीठावर उपस्थित असणारी टीम, याचबरोबर सर्व पुरस्कार विजेते, त्याचबरोबर आपण सर्वजण उपस्थित असणारे श्रोते, खरोखरच एक चांगला पायंडा, चांगला प्रकार दैनिक प्रभातच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये निर्माण केला गेलेला आहे। ज्या पद्धतीने लोकशाहीमध्ये पत्रकारितेच्या संदर्भामध्ये चौथा स्तंभ समजला जातो, त्याच पद्धतीने समाज उभारणीमध्ये खरोखरच आज वृत्तपत्रांची भूमिका ही सर्वांगीण भूमिका आज आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रभातने उचललेले पाऊल हे सर्वांगीण क्षेत्राकडे वृत्तपत्र कशा पद्धतीने काम करू शकतात हे दाखवणार आहे। केवळ समाजामध्ये बातम्या देण्याबरोबरच समाजातील वाईट प्रवृत्तीचा नायनाट कसा करता येईल, याबरोबर समाजामध्ये चांगल्या पद्धतीने नागरिक आहेत त्यांचाही सत्कार करून इतर नागरिकांना प्रोत्साहन कसं देता येईल, याकडे या पुरस्काराच्या माध्यमातून पाहिलं गेलेलं आहे। यासाठी मी संपूर्ण प्रभातच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांनी आम्हाला जो दिलेला पुरस्कार आहे तो पुरस्कार माझ्या शिक्षण प्रसारक संस्थेचे सर्व संस्थेचे सभासद, संचालक, पदाधिकारी, त्याचबरोबर संस्थेच्या सर्व शाखा, माझी भैरवनाथ पतसंस्था, त्याचबरोबर माझा उद्योग समूह पाटील स्टील सेंटर आणि हिरोजी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून बांधकाम व्यवसायामध्ये आम्ही उतरलेलो आहोत, ते सर्व माझे भागीदार। सामाजिक कार्य करत असताना सातारच्या गादीचं नेहमीच आम्हाला योगदान मिळालेलं आहे। माझे पूर्वज ज्यांचा उल्लेख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख म्हणून केला जातो ते हिरोजी इंदलकर, या हिरोजी इंदलकरांचा वारसा समोर ठेवून त्याच पद्धतीने बांधकाम व्यवसायामध्ये आम्ही कार्यरत राहणार आहोत आणि त्याच पद्धतीनं समाजातील प्रत्येक घटकाला त्या पद्धतीचंच बांधकाम आम्ही करून देणार आहोत। यामध्ये केवळ फायदा हे गणित न बघता समाजाची गरज कशी भागवली जाईल अत्यंत अल्प किमतीमध्ये, यासाठीच दृष्टिकोन ठेवला जाईल। ज्या पद्धतीने रायगडाची उभारणी केली त्याच पद्धतीने समाजाची उभारणी करण्यासाठी आम्ही इंदलकर पाटील कुटुंबीय शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून, पतसंस्थेच्या माध्यमातून नेहमीच सातारा शहरासाठी कार्यरत राहणार आहे। यामध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा नेहमीच आम्हाला सहकार्य, पाठिंबा मिळालेला आहे। माझ्या सर्व सहकारी मित्र आणि शिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी यांना या पुरस्काराचा भागीदार समजतो आणि दैनिक प्रभातचं मी खरोखरच मनापासून अभिनंदन करतो। पुरस्कार दिल्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।